So hey guys, my name is Kalpesh and today I am doing cycling. आता सायकल चालवतोय. सो मी खूप टायमानंतर सायकल चालवायला घेतलेली आहे आणि इट्स अराउंड लाईक 6-7 months त्यानंतर मी सायकल चालवायला घेतलेली आहे आणि सायकलची पूर्ण वाट लागलेली आहे. तरी पण सायकल चालवायची, कारण सायकल अशीच पडत राहिली तर खराब होते. तर आज माहित नाही मी कुठे जाणार आणि वाजल्या सकाळचे 6. तर बघूया कुठे जातो. मी फुल कवर्ड आहे, 2-3 कपडे घातले आहेत. माहिती आहे एवढी थंडी नाही आहे मुंबईमध्ये, तरी पण तर चला बघू. आता मी मलाडला आहे तुरार आणि बघूया केवढा लांबचा डिस्टन्स आपण करू शकतो किती टायमात. मध्ये मध्ये मी सांगत राहीन कुठे पोहोचलो कुठे नाही, तर बघूया. सॉरी मित्रांनो, काहीच टायमात मी आता पोहोचलेलो आहे आरे कॉलनीमध्ये आणि मला असं खूप गरम फील झाल्यामुळे मी माझं जॅकेट पूर्ण काढून टाकलेलं आहे. तर मित्रांनो, आता वाजलेलं आहे 6:30 आणि मी आरे कॉलनीच्या जंगलात म्हणजे इनडायरेक्टली आरे कॉलनीत पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. तर पुढे जास्त जण नाहीच आहेत आणि सकाळ व्हायला झालेले आहे. तर मी निघालो आहे अशा एकदम खतरनाक अशा प्रवासावर. तर तुम्ही बघू शकता, विदाउट हार्ट मी न हात लावता मी सायकल चालवत आहे आणि आता मी आतमध्ये टाकणार होतो खाली जंगलात. जसं की तुम्ही बघू शकता, मी न हात लावता गाडी सायकल चालवत आहे, फक्त पॅन्डल. तर आता आपण डायरेक्ट पुढे मिळू, कारण माझ्याकडे एवढा टाईम नाही व्हिडिओ काढायला. तर थोडा थकवा लागण्याच्या कारणास्तव मी या चढांवरली चढवू नाही शकलो सायकल माझी. तर आता इथून थोडं पुढे मी चालत जाणार आहे, कारण या साईडला काम चालू आहे पूर्ण प्रकारे. मित्रांनो, काही टायमानंतर मी इकडे थांबलो, कारण काही डस्टमुळे आणि खूप साऱ्या प्रॉब्लेम्समुळे मला इकडे थांबावं लागतं. इकडे खूप डस्ट आहे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे बिकॉज ऑफ इलेक्शन. तर जरा वेळ 5-10 मिनटं थांबतो, इकडे पाणी वगैरे पितो आणि आपला प्रवास सुरू होतो. पाणी एवढंच बॉटल आहे म्हणून मी थोडा कमी कमी यूज करतोय, नाहीतर मी संपवलंच असतं. खूप महिन्यानंतर मी सायकल चालवण्यामुळे माझे पाय दुखायला लागले होते आणि तरीसुद्धा मी सायकल चालवतो, कारण जिद्द होती की सकाळी लवकर उठून जावं तर फॉरेस्ट एरियातच, अदरवाईज जायचंच नाही. आणि ऑलमोस्ट मी काहीच मिनटावर होतो आणि पोचायला आलो होतो. तर सकाळ सकाळी मी सूर्योदयसुद्धा पाहिला. तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोचण्यात आलेलो आहे. आता या साईडने आता मी जाणार आहे आतमध्ये, जो हा रस्ता आहे. तर ही ती वाट आहे ज्या वाटेवरनं मी जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण पोचलेलो आहे इकडे पायवाटेच्या इकडे, जिकडून आपण जाणार आहे विहार लेकला. आणि बहुतेक काही जण गाड्यासुद्धा इकडूनच घेऊन जातात. पहाटे पहाटेच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्योदय पाहून असं प्रसन्न वातावरणात फिरायची मजाच अलग असते. त्यामुळे मी एकटाच निघालो. तर मित्रांनो, मी सायकल अशा प्रकारे ठेवलेली आहे की तुम्हाला काय सांगू. आणि बघ, ह्याच्यावर स्पायडर पण बसलेला आहे. हे काय झालं, आता मी बसणार कसं. ज्या प्रकारे तुम्ही बघू शकता, ह्याच्यावर स्पायडरसुद्धा बसलेला आहे आणि हा थोडा वेगळ्या प्रकाराचा आहे. बघूया झूम करून एकदमच, मायक्रोसुद्धा होतं आहे. तुम्ही बघू शकता स्पायडर कसा दिसतो. मला ह्याला पळवायला लागेल. तर मला इकडचं पान घेतल्यानंतर त्या हटतच नाही. अरे हा बघा, अतिशय वेगळ्या प्रकाराचा हा स्पायडर, त्याला उडवून टाकलेला आहे आता मी. आणि आपण आता जायला तयार. ओके. तर आयडन हे काय आहे समोर, गारवाई की काय आहे, बट मी पूर्ण फिरून आले इथं. तर त्या साईडने पण यायचं ऑप्शन होतं, बट थोडं डिफिकल्ट वाटू लागलं त्यामुळे. तर आता मी ऑलमोस्ट
वेला आहे जिथे आपल्याला जायचं आहे, विहार लेक. तर पहाटे लवकर उठल्याचा काहीतरी फायदा झाला आहे असं आज मला वाटतं. कारण सायकल चालवत निसर्गाच्या या रस्त्यावर आल्यामुळे झाडांचा हिरवा साज, पक्ष्यांचा गोड गजर आणि वाऱ्यांचा शांत सुसाट ऐकायला मिळाला. प्रत्येक पेडलसोबत मन हलकं होतं असं वाटत होतं. इथं ना स्पर्धा ना गोंगाट, फक्त मी आणि हा निसर्ग असंच होतं. कधी थांबावं असं वाटलं तर थांबायचो, तर कधी पुढे चालत राहावं असं वाटलं तर पुढे निघायचो. जंगल सांगतंय आयुष्य हळूहळू पण मनापासून जगायचं. मी इकडे हरण बघितलं होतं, मी आणि माझ्या मित्रांनी. आम्ही जस्ट असं जात होतो ह्या साईडने आणि आम्हाला हरण दिसलेलं लेफ्ट साईडला. मग जर हरण असू शकतं तर ह्या साईडला वाघही किंवा सिंह कोणीही असू शकतो. त्यामुळे सावधान. मी एकटा आलो ह्यावेळी. काय माहीत माझी फाटत नाही का असं मला वाटू लागतं आहे. आणि सायकलची पूर्ण वाट लागलेली आहे असं मला वाटू लागलं. तर काही टायमानंतर आपण पोचलेलो आहे विहार तलावाकडे. मुंबईचं एक सुंदर आणि शांत कोपरा. इथे लोक अजूनही निसर्गाच्या साधेपणाशी जोडलेले आहेत. हा तलाव फक्त मुंबईकरांसाठी पाण्याचा स्रोत नाही, तर इथल्या मच्छीमारांचा जीवन प्रवाह देखील आहे. आणि इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी निसर्गाचा अनुभव आहे. तर काही टायमानंतर मी निघालो घरी. कारण 1-1.5 तास थांबल्या कारणाचा मला झाला होता लेट. तर मी निघालो घराकडे अशा प्रकारे. आता घरी जात आहे मी आणि समोर पूर्ण झाला आहे धुरळा आणि माझ्या तोंडावर सुद्धा आलेला आहे धुरळा. तर एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जरा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मी पहिल्यांदा बोलतो आहे, खूप टायमानंतर बोलतो आहे, बट ठीक आहे. आवडला असेल तर लाईक करा. आणि ह्या गोष्टी मी फक्त माझ्या मेमरीजसाठीच करतो आहे, कारण त्या मला काही दिवसानंतर आठवतील. तर बाय बाय. आय एम इन द नेक्स्ट वन. माझ्या सायकलच्या इकडे आलं. पकड. कसला क्लिअर येतोय. हल तरी बाई. हलत पण नाही बघा, जास्त नाही होत.